नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी अपेक्षित. 8 डान्स बार्सना 2 दिवसात परवाने द्या, सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला आदेश. भ्रष्टाचारासंदर्भात संसदेत आणि संसदेबाहेर बोलण्यासाठी पंतप्रधानांना कोणीही रोखू शकत नाही, अरुण जेटली. उत्तराखंड विधानसभेत आज बहुमतासाठी झालं मतदान. उद्या होणार राजकीय स्थिती स्पष्ट. आणि राज्यात अनेक ठिकाणी बिगर मोसमी पाऊस, तप्त मराठवाड्याला काहीसा दिलासा. आणि आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी भुजबळ यांच्या याचिकेवर सरकारी पक्षानं आपली बाजू आज मांडावी असे निर्देश विशेष न्यायाधीश PR भावके यांनी दिले. संसदेत तसंच संसदेबाहेर भ्रष्टाचाराबाबत बोलण्यासाठी पंतप्रधानांना कोणीही रोखू शकत नाही, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचार सभेत ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाचा उल्लेख केला. त्यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या विधानाविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसचे शांताराम नाईक यांनी मोदी आणि पर्रिकर या दोघांविरुद्ध हक्कभंग नोटीस जारी केली. त्याला उत्तर देताना जेटली बोलत होते. जेटली यांच्या निवेदनानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष JP कुरियन यांनी या विषयावर चर्चा थांबवून पुढील कामकाजाचे आदेश दिले. जीवनावश्यक 22 वस्तूंमध्ये केवळ डाळींचे भाव वाढल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज लोकसभेत सांगितलं. मागणी आणि स्थानिक उत्पादनातल्या तफावतीमुळे दर वाढल्याचं ते म्हणाले. खासगी आयातदार परदेशातून आयात केलेला डाळीचा साठा बंदरातच ठेवतात आणि मागणी वाढल्यानंतरच खुल्या बाजारात आणतात, त्यामुळे दर वाढतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उत्तराखंड विधानसभेचं भवितव्य ठरवणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावर आज मतदान झालं. याचा निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय जाहीर करणार आहे. आजच्या मतदानाच्या वेळेचं ध्वनिचित्रमुद्रण उद्या सर्वोच्च न्यायालयाला सादर केल्यानंतर या निकालाची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. विश्वास प्रस्तावावरचं मतदान होण्यासाठी आज 2 तासांपुरती राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली होती. मतदानाच्या वेळी विधानभवन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानुसार काँग्रेसचे 9 बंडखोर आमदार आजच्या मतदानात सहभागी झाले नाहीत. 33 आमदारांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केल्याचा दावा काँग्रेसचे आमदार करत असून उद्या याबद्दलचं पूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकेल. देशभरात अपुरा पाऊस आणि जलस्रोतांमध्ये पाण्याचा तुटवडा असूनही वर्ष 2015-16 मध्ये देशात 25 कोटी 22 लाख टन इतकं अन्नधान्याचं उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं जारी केलेल्या तिसऱ्या अंदाजित आकडेवारीनुसार मागच्या पीक वर्षापेक्षा यंदा 2,10,000 टन उत्पादन अधिक होण्याची शक्यता आहे. मात्र भाताचं उत्पादन कमी होऊन 10 कोटी 30 लाख टन इतकं होण्याचा अंदाज आहे. गव्हाच्या उत्पादनात 75 लाख टनांची वाढ होऊ शकते, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. डाळी आणि ऊसाच्या उत्पादनातही घट होण्याचा अंदाज आहे. केंद्रीय उत्पादन शुल्काच्या वसुलीत वाढ झाल्यानं एप्रिल महिन्यात अप्रत्यक्ष कर संकलनात 41% वाढ झाल्याची माहिती केंद्रीय महसूल सचिवांनी दिली आहे. उत्पादन शुल्काद्वारे 28,252 कोटी रुपये जमा झाल्यानं अप्रत्यक्ष करांमार्फत एकूण 64,394 कोटी रुपये इतकी भर सरकारी तिजोरीत पडली आहे. आयात शुल्काच्या वसुलीतही गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत 22% वाढ झाली आहे, तर सेवा करातून झालेली वसुली गेल्या एप्रिलपेक्षा 27% वाढली आहे. राज्यात 8 डान्स बार्सना येत्या 2 दिवसात परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले. न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती शिवकीर्ती सिंह यांच्या पीठासमोर याबाबतची सुनावणी आज झाली. त्यावेळी न्यायालयानं हा आदेश दिला.
आतापर्यंत परवाने मिळवण्यासाठी 150 अर्ज आले आहेत. त्यापैकी 39 जणांनी तपासणीची तयारी दाखवली आहे, असं राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त महाधिवक्ता पिंकी आनंद यांनी न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. राज्यातल्या दुष्काळ निवारणासंदर्भात मदत करण्याची इच्छा चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षानं व्यक्त केली आहे. पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य हेन झेंग यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मुंबई आणि शांघाय ही दोन भगिनी शहरं आपापल्या देशातली वित्तीय केंद्र आहेत. या दोन्ही शहरांमध्ये झालेल्या मैत्री कराराची अंमलबजावणी पुढे सुरू राहील असा विश्वास झेंग यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात चीनमधल्या जास्तीत जास्त उद्योगांनी गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह एकूण 7 नगरसेवकांची पदं रद्द करण्यात आली आहेत. या सर्वांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. या 7 जणांमध्ये काँग्रेसचे 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडीच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे. ग्रामीण भागातल्या पाणीपुरवठा योजनांच्या निर्मितीला गती देण्यासाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पुढील 4 वर्षांसाठी 2,530 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाअंतर्गत चालू आर्थिक वर्षात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातून नव्या योजनांच्या निर्मितीबरोबरच 83 जुन्या योजनांचंही पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आधार कार्ड आणि प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीत आधार कार्ड निर्मितीमधील प्रगती आणि आधार कार्ड लाभार्थ्यांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्यासह सरकारकडील संपूर्ण माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली. वर्ष 2015 आणि 2016 मध्ये प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाद्वारे 61,000 कोटी रुपये 30 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही महत्त्वपूर्ण योजना म्हणून सिद्ध झाली असून या योजनेमुळे लाभ योग्य हातांपर्यंत पोहोचत आहेत. अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये या योजनेद्वारे तिथली बचत योजनांना उत्तेजन मिळालं आहे. या बैठकीत स्वयंसेवी संस्थांची ओळख पटवण्यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीची देखील माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. नीती आयोगाच्या पोर्टल दर्पणनुसार 71,000 स्वयंसेवी संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे. नीटचं प्रकरण राज्य सरकारनं गांभीर्यानं हाताळलेलं नाही. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 4.5 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नुकसानाला अप्रत्यक्षपणे शिक्षण मंत्री विनोद तावडे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते आज पंढरपूरमध्ये बोलत होते. राज्य सरकारनं वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं आहे. 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सांगितलं. तपास यंत्रणेचे महासंचालक शरद कुमार यांनी नवी दिल्ली इथे ही माहिती दिली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी तपास तातडीनं पूर्ण करण्यास सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर याच महिन्यात आपण आरोपपत्र दाखल करणार असल्याचं शरद कुमार यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. शोध पत्रकारितेच्या आंतरराष्ट्रीय संघटनेनं पनामा दस्तावेजासंबंधी माहिती प्रसिद्ध केली आहे. ही माहिती ऑनलाईन देण्यात आल्यामुळे पनामा कंपनीची सल्लागार कंपनी मोझेक फोन्सेकाकडून उघड झालेली कागदपत्र आता ऑनलाईन शोधणं शक्य होणार आहे. यात 3,60,000 व्यक्ती आणि कंपन्यांची नावं उघड करण्यात आली आहेत. त्यात भारतातल्या सुमारे 2,000 व्यक्तींची नावं तसंच देशातल्या विविध ठिकाणांचे पत्ते दिले आहेत. कर चोरी आणि काळ्या पैशाच्या विरुद्ध जागतिक अभियानाअंतर्गत ही नावं प्रकाशित केल्याचं या संघटनेनं म्हटलं आहे.
मात्र संपूर्ण माहिती उघड केलेली नाही असंही स्पष्ट केलं आहे। गेल्या महिन्यात उघड झालेल्या पनामा कागदपत्रात 500 भारतीयांची नावं होती। भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणून इतिहासानं ज्याची नोंद घेतली तो 1857चा उठाव आजच्या दिवशी म्हणजे 10 मे 1857 रोजी मीरत इथल्या लष्कर छावणीतील बंडापासून खऱ्या अर्थानं सुरू झाला। 1857च्या सुमाराला ब्रिटिशांचे हात भारताबाहेरच्या युद्धात गुंतले असल्यामुळे कलकत्ता ते अलाहाबाद या प्रदेशात फक्त एकच युरोपीय फलटण होती। मुख्य लष्करी ठाणी हिंदी सैन्याच्या हातात होती। कंपनी सरकारचं राज्य हिंदी सैन्यावर अवलंबून आहे अशी समजूत लष्करात पसरली। यात 1856 मध्ये कॅनिंगनी सैन्यातील शिपायांना हिंदुस्थानच्या बाहेर जाण्याची सक्ती केली। या असंतोषातच काडतूस प्रकरणानं हिंदू मुस्लिम शिपायांमध्ये धार्मिक प्रक्षोभ निर्माण केला। मीरतमधल्या शिपायांनीही काडतुसं वापरण्यास नकार दिल्यामुळे त्यांना कैद करण्यात आलं होतं। याच सैनिकांना मुक्त करून या लढ्याची सुरुवात झाली। लढ्यामध्ये मंगल पांडे यांना ब्रिटिशांनी फाशी दिली। तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांनीही या लढ्यामध्ये झुंजार सहभाग घेतला होता। महाराष्ट्रातही या उठावाचे पडसाद उमटले। इंग्रजी सत्ता खिळखिळी करण्यासाठी आणि सातारच्या गादीचं पुनरुत्थान करण्यासाठी सातारकरांचा वकील रंगो बापूजी यांनी सातारा, पुणे, कोल्हापूर इथे गुप्त कारस्थानं सुरू केली। नानासाहेब पेशव्यांचे दूत ग्वाल्हेरचे ज्योतिराव घाटगे आणि निंबाळकर यांनी कोल्हापुरात उठाव केला। 1857च्या या स्वातंत्र्य युद्धात देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता, त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला होता। देशातल्या एका मोठ्या समूहाला आपल्या हिमतीवर रोजगार मिळवायचा होता, उद्योग व्यवसाय करायचा होता, पण त्याच्याकडे भांडवल अपुरं होतं। विशेष करून गरिबांकडे आणि वंचितांकडे स्वतःच्या व्यवसायासाठी पुरेसे पैसे नव्हते। अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आणि पाहता पाहता अनेक कष्टाळू उद्योजक आपल्या पायावर उभे राहिले। सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय पिचलेल्या वंचित लोकांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याची व्हिजन ठेवून प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू झाली। देशात एक उद्यमशील संस्कृती निर्माण करून ते वातावरण दीर्घकाळ टिकवणं हे या योजनेचं मिशन। लोकांना आर्थिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रारंभ झाला। पैशाचं पुरेसं पाठबळ नसल्यामुळे स्वतःचा उद्योग सुरू करण्यात ज्या उद्योजकांना अडचणी येत असत त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे। या योजनेच्या आरंभानंतर 1,17,83,789 कर्ज दिली गेली। विशेष म्हणजे 64,968 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कर्ज म्हणून वितरित करण्यात आली। 2014च्या एप्रिल ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान फक्त 7 लाख लोकांनीच 50,000 रुपयांपर्यंतची कर्ज घेतली होती। 2015 मध्ये हीच संख्या तब्बल 555% वाढून 47 लाखांपर्यंत गेली। आज घडीला या योजनेअंतर्गत 76,40,774 लोकांनी कर्ज घेतलं आहे। पंतप्रधानांनी सांगितलेल्या एंटरप्राइज अर्निंग एम्पॉवरमेंट अर्थात व्यवसाय कमाई सक्षमीकरण ही त्रिसूत्री वास्तवात आणण्यासाठी ही प्रधानमंत्री मुद्रा योजना मोठं योगदान देत आहे। शेतीला कायमस्वरूपी पाणी देण्याबरोबरच प्रत्येक गाव टँकरमुक्त करण्याचा सरकारचा मानस आहे, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं। जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या अकोला निकडक या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या। राज्यावर ओढवलेलं दुष्काळाचं संकट संपवण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना मोलाची ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यानंतर नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत केळी गव्हाण इथे सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचं भूमिपूजनही पंकजा मुंडे यांनी केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय किसान ऋणमुक्त अभियानाला तुळजापूर इथे सुरुवात झाली। एकीकडे विजय मल्ल्यासारखे उद्योगपती कर्ज बुडवून देश सोडून जातात, मात्र देशातल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यामुळे हे जगच सोडून जायची वेळ येते। त्यामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावरचा कर्जाचा भार उतरवण्यासाठी राष्ट्रीय किसान ऋणमुक्त अभियान संपूर्ण देशभर राबवणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं। या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची आणि वसुलीसाठी बँकांनी केलेल्या कारवाईची माहिती संकलित करण्यात येणार आहे।
नेरळ अमन लॉज माथेरान या मार्गावरून धावणारी छोटी रेल्वे गाडी काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्ती आणि डागडुजीच्या कामासाठी या गाडीच्या फेऱ्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. या छोट्या गाडीनं माथेरानला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं रेल्वेनं प्रसिद्धी माध्यमांना कळवलं आहे. घनकचरा व्यवस्थापनाची समस्या ही जगभरात चिंतेचा विषय ठरली आहे. त्या दृष्टीनं भारतीय उद्योगांनी हरित खरेदी धोरण राबवून स्वच्छ उत्पादन तंत्रज्ञान वापरलं पाहिजे असं उद्योगपती जमशेद गोदरेज यांनी सांगितलं. ते मुंबईत गोदरेज समूहानं आयोजित केलेल्या सुंदर आणि हरित परिषदेत बोलत होते. औद्योगिक तसंच शहरांच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीबद्दल भरपूर चर्चा होते, परंतु योग्य अंमलबजावणी होत नाही याबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली. उद्योजकांनी टाकाऊ मालाचा वापर करून नवीन उत्पादनं बनवली पाहिजेत असं परिषदेचे अध्यक्ष विकास गोस्वामी यावेळी बोलताना म्हणाले. भारतीय समाज रचनेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारा आदिवासी समुदाय ब्रिटिश राजवटीमुळे वंचित आणि मागास होत गेला. मात्र शिक्षण आणि पायाभूत सुविधा मिळू लागल्यानं गेल्या 2 वर्षांपासून हा लोकसमूह विकासाच्या वाटेवर पावलं टाकायला लागला आहे. आदिवासी समाज हा आपल्या देशाची एक प्रमुख ओळख. हा आदिवासी समाज एकूण लोकसंख्येच्या 8% जास्त आहे. त्यांच्यापर्यंत विकासाची साधनं पोहोचवणं ही कसोटीची बाब होती खरी, मात्र गेल्या 2 वर्षात या परिस्थितीत खूपच बदल झालाय. याचं कारण आहे अर्थसंकल्पात आदिवासी विकासाला दिलं गेलेलं प्राधान्य. गेल्या 2 वर्षात आदिवासी प्रवण भागामध्ये शिक्षणामुळे बदल व्हायला सुरुवात झाली आहे. आदिवासी विकास मंत्रालयानं तर अर्थसंकल्पातल्या तरतुदींपैकी अर्धा भाग केवळ आदिवासी समाजाच्या शिक्षणाकरता खर्च करण्याचं घोषित केलंय. कौशल्य विकास, मुद्रा, जनधन यासारख्या योजनांमुळे आदिवासी बांधवांमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता आता निर्माण होतीये. वनहक्क कायदा 2008 मध्ये लागू झाला, मात्र गेल्या काही वर्षात त्याच्या अंमलबजावणीमुळे मोठाच फरक पडलाय. वनहक्क कायद्यानुसार आतापर्यंत 17 लाख लोकांना जमिनीचा अधिकार मिळालाय आणि जवळपास 89 लाख एकर जमिनीचं वाटपही त्यांना करण्यात आलंय. आदिवासी कल्याण मंत्रालयानं येणाऱ्या काही वर्षांमध्ये या समाजाचं शिक्षण, आरोग्य, सिंचन, इंटरनेट सुविधेमध्ये वृद्धी, शेतीमालाला योग्य किंमत देणं यासारखी प्रमुख उद्दिष्ट ठेवलेली आहेत. रत्नागिरी जिल्हा पर्यटन 3 दिवसीय महोत्सवाची सांगता झाली. वर्षभरात केवळ मे महिन्यातच 3 दिवस पर्यटन महोत्सव आयोजित करून पर्यटन वाढणार नाही, तर पर्यटन वाढीसाठी लावलेला दिवा वर्षभर तेवत ठेवावा लागेल आणि याकरता शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक जनतेचा सहभाग वाढायला हवा असं मत खासदार विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. पर्यटनातून मिळणारी सुबत्ता लोकांच्या लक्षात आली की हा सहभाग वाढेल असंही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 40 संस्था आणि व्यक्तींचा रत्नागिरी भूषण पुरस्कार देऊन गौरव केला. आणि आता हवामान. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या बिगर मोसमी पावसानं तुर्तास उष्णतेची लाट पळवून लावली आहे. काल विदर्भात अनेक ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. तुरळक ठिकाणी गारपीटही झाल्याचं वृत्त आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून 2 जण ठार झाले. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात काल दुपारी वादळी वाऱ्यांसह गारांचा जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात काल दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. बीड जिल्ह्यातही काल सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल रात्री पावसाच्या सरी कोसळल्या. आजही कोकण वगळता उर्वरित राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत ठेवावेत. शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेतात जाऊ नये, तसंच इतरही खबरदारी घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी अपेक्षित. आठ डान्स बार्सना 2 दिवसात परवाने द्या, सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला आदेश. भ्रष्टाचारासंदर्भात संसदेत आणि संसदेबाहेर बोलण्यासाठी पंतप्रधानांना कोणीही रोखू शकत नाही, अरुण जेटली. उत्तराखंड विधानसभेत आज बहुमतासाठी झालं मतदान, उद्या होणार राजकीय स्थिती स्पष्ट. आणि राज्यात अनेक ठिकाणी बिगर मोसमी पाऊस, तप्त मराठवाड्याला काहीसा दिलासा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.